पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता आज दुपारी 1 वाजता हेक्टरी 30,000 रुपये, जे की यामध्ये 847 कोटी रुपयांचा पीक विमा या गावांमध्ये, या जिल्ह्यांमध्ये, या तालुक्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात। पीक विमा संदर्भात आज एक शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आजपासून पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यात जमा। 30,000 रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळत आहे। तर राज्य सरकारकडून आज 847 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात सुरुवात होत आहे। तर असे मिळून सर्व 30,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे आणि पीक विमा या सर्व गोष्टींचा समावेश आहे। यानंतर 30,000 रुपये तुम्हाला हेक्टरी प्रमाणे मिळत आहेत। तर पुढे पाहूया। तर याची जे काय पिकांची भरपाई आहे आजपासून कुणाला मिळत आहे, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, पावसाचा खंड, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत। त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे। तसेच नुकसान भरपाईची ज्या शेतकरी बांधवांनी नोंद केलेली आहे, म्हणजेच त्यांनी नोंद करून ई पीक पाहणी केलेली आहे, त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी प्रमाणे 30,000 रुपये मिळत आहेत। त्यानंतर खाते आधार कार्डावरती लिंक आहेत त्या शेतकरी बांधवांना हा हेक्टरी प्रमाणे पीक विमा मिळत आहे। तर आजपासून पहिला जो टप्पा आहे तो या जिल्ह्यात वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे ते पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, जे की आजपासून पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आहेत ते पाहूया, जे की इथं 30,000 रुपये डीबीटी मार्फत या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। कोणते जिल्हे आहेत ते पाहूया। परभणीमध्ये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, त्यानंतर अमरावती या जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। अमरावती, वाशिम, अकोला या जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। तर त्यानंतर अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, तर या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या सर्व जिल्ह्यात हेक्टरी 30,000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे।